नमस्कार मित्रांनो, आजच्या निबंधाचा विषय आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हा शब्द आपण किती सहजच बोलून जातो ना. भ्रष्टाचार काय आहे आणि का आहे? भ्रष्टाचार नेहमीपासून होता? ह्याचा जन्म कसा झाला? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या सर्वांना लाजवणारी आहेत. हो, खरंच. कारण भ्रष्टाचाराला आपण सगळ्यांनी जन्म दिला आहे. हा दिवसेंदिवस वाढत आहे, बलवान होत चालला आहे, फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थापोटी. आपल्या सगळ्यांनाच नेहमी इतकी घाई असते की आपलं काम करून घेण्यासाठी कुणाला लाच देणे, कुणाकडून शिफारस घेणे आपल्याला अजिबात गैर वाटत नाही. भ्रष्टाचाराचं जाळं चोहीकडे पसरलेले आहे. सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, क्रीडा, आयकर विभाग, जवळजवळ सगळेच भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेले आहेत. राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ॲडमिशन, आरक्षण, नोकरी किंवा हॉटेलात एखादं टेबल, सगळं काही भ्रष्टाचाराच्या जोरावर सहज मिळून जातं. भ्रष्टाचाराचं जाळं सगळीकडे बिनधास्त पसरवणारे सगळ्यांसमोर न घाबरता, न संकोच करता आपल्या पैशाचे आणि पैशाच्या जोरावर होणाऱ्या कामगिरीचे प्रदर्शन करत असतात. आणि दुःखाची बाब ही आहे की आपली युवा पिढी अशा लोकांनाच आदर्श मानत चालली आहे. भ्रष्टाचार पसरतो आहे कारण आपल्यात एकता नाही, आपल्यात संयम नाही. भ्रष्टाचाराच्या जोरावर मिळवलेल्या गोष्टींचा लोक डंका वाजवतात आणि हाच डंका आपली युवा पिढी पाहते आणि त्यांना वाटतं की असं केल्याने जर आपलं काम होत असेल तर हाच मार्ग बरोबर आहे. जंगलात लागलेल्या आगीसारखा हा भ्रष्टाचाराचा रोग सर्वत्र पसरत आहे आणि ह्याला थांबवणे देखील आपल्याच हातात आहे. जरा विचार करा, लाच देणारे हात जर थांबतील तर लाच घेणारे तर हात चोळत बसतील, नाही का? आणि तेव्हाच बनेल भ्रष्टाचार मुक्त भारत. जय हिंद.